नमस्कार. श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या. 6 तासांपेक्षा कमी झोप खराब करू शकते तुमचं आरोग्य. या आजारांचा वाढतो धोका. उत्तम आहार आणि चांगल्या जीवनशैली सोबतच चांगली झोप देखील आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 7 ते 8 तासांची झोप आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं आरोग्य तज्ज्ञ अनेकदा सांगतात. यापेक्षा कमी झोप घेतल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात कामाचा व्याप इतका वाढलाय की झोपण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते 7 ते 8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. अनेक संशोधनामध्ये हे सिद्ध झालं आहे की कमी झोपेमुळे शरीरात अनेक प्रकारचे आजार होऊ लागतात. जे लोक कमी झोपतात किंवा ज्यांना कमी झोप येते त्यांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या शरीराला पाहिजे तेवढी विश्रांती दिली नाही तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पहिली तक्रार आहे वजन वाढण्याची समस्या. जर एखादी व्यक्ती 6 तासांपेक्षा कमी झोपली तर त्याला अनेक आजार होतात. उदाहरणार्थ लठ्ठपणा आणि मधुमेह यासारख्या आजारांचा धोका वाढतो. झोप कमी झाल्यास शरीरात कॉर्टिसॉल आणि लेप्टिन नावाच्या हार्मोन्सची पातळी वाढते. त्यामुळे जास्त भूक लागते आणि यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह होतो. कमकुवत प्रतिकारशक्ती. शरीराला आवश्यक तेवढी झोप न मिळाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे बॅक्टेरिया तसेच संसर्गाशी लढण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम होईल. ज्यांची खाण्याची सवयी, झोप आणि जीवनशैली चांगली असते त्याची रोगप्रतिकारक शक्तीही व्यवस्थित काम करते. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर ते झोपेच्या कमतरतेमुळे असू शकतं. स्मरणशक्तीवर परिणाम. झोप कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात सूज येऊ लागते. हे अनेक संशोधनामध्ये सिद्ध झालं आहे. हे घडते कारण धोकादायक प्रोटीन शरीरातून बाहेर पडू शकत नाहीत, ज्याचा थेट परिणाम स्मरणशक्तीवर होतो. त्यामुळे मेंदूशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो. दुपारी झोपणं योग्य की अयोग्य? दुपारी जेवल्यानंतर खूप छान झोप येते, पण दुपारी झोपणं प्रत्येकासाठीच योग्य असतं असं नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते दुपारी झोपल्यानं पोटाशी संबंधित समस्या, गॅस, अपचन याशिवाय लठ्ठपणा, डायबिटीज यासारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो. आयुर्वेदानुसार दिवसा झोपल्यानं कफ आणि पित्ताचं संतुलन बिघडू शकतं. याद्वारे तुम्ही आजारांपासून बचाव करू शकता. आयुर्वेदात काही जणांना दुपारी झोपण्याची सवलत दिली आहे. त्यात विद्यार्थी, मजूर, वयस्कर लोक यांचा समावेश आहे. अनेकांना झोप लागणे आणि भूक लागणे यात गोंधळ असतो. वास्तविक असे लोक झोप लागल्यावर काहीतरी खाऊन ते दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि भूक लागल्यावर झोपण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून भूक शांत होईल. पण हे अजिबात करू नये. जर वेळेची कमतरता असेल तर तुम्ही पॉवर नॅप घेऊ शकता. तज्ज्ञांच्या मते दुपारी पॉवर नॅप घेणे ठीक आहे, परंतु यामुळे रात्री झोप न येण्याची समस्या देखील होऊ शकते. अभ्यासानुसार सुमारे 50% लोकांना दुपारी झोपेचा फारसा फायदा होत नाही.
अशा लोकांमध्ये सर्केडियन रिदम असतो. सर्केडियन रिदम शरीराला कधी झोपायचे आणि कधी उठायचे हे सांगतो. जर तुम्हाला दिवसा झोप येत नसेल तर तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज नाही हे दिसून येते. निरोगी लोक फक्त उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी झोप घेतात. उन्हाळ्याच्या दिवसात रात्र लहान असते. यामुळे अनेकदा झोप पूर्ण होत नाही. याशिवाय थकवा येतो, म्हणून रात्री जास्तीत जास्त झोप मिळायला हवी. जे लोक सकाळी लवकर दिवसाची सुरुवात करतात त्यांना दुपारी झोपायची आवश्यकता असू शकते, जेणेकरून ताजतवान वाटेल. श्री स्वामी समर्थ.